गुड इव्हनिंग स्टुडंट्स. पेज नंबर 30 ॲक्टिव्हिटी नंबर 3 समजून देतोय. काल आपण मॉडर्न ॲप्रोच शिकलेलोच आहोत. एक प्रॅक्टिस प्रॉब्लेम पण आपण काल सोडवला आहे, तसंच एक आपल्याला सोडवायला दिला आहे. पहा तुम्हाला जमलं आहे, नाही तर मी इथं सोडून देतो आहे, पूर्ण समजून देतो आहे. लक्ष द्यायचं आहे, 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा आहे, 100% समजतं आहे. पहा, राजेश कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000. राजेशने व्यवसायाला सुरुवात केली, 80,000 रुपये आणले. टू इफेक्ट्स काय झाले पहा. राजेश कम्स इन, बरोबर, सॉरी, कॅश कम्स इन. राजेशने पैसे आणले, कॅश कम्स इन. आणि दुसरा इफेक्ट काय झाला, प्रोप्रायटर इज गिव्हर ऑफ द कॅपिटल. भांडवल देणारा तो मालक आहे. अकाउंट इन्व्हॉल्व कोणते होतील, कॅश अकाउंट होईल, कॅश आणले व्यवसायात. आणि दुसरं कोणतं होईल, कॅपिटल अकाउंट. याची कॅटेगरी मॉडर्न ॲप्रोचमध्ये काय होतं, कॅश संपत्तीचं अकाउंट असतं, ॲसेट अकाउंट. कॅपिटलमध्येच ठेवलेलं आहे. त्यानंतर रूल्स ॲप्लाइड. आता हे नवीन जे रूल सांगितले काल ते लक्षात ठेवायचे. ॲसेटमध्ये वाढ झाली, हे बा ॲसेटमध्ये वाढ झाली, डेबिट. मग इन्क्रीज इन ॲसेटमध्ये वाढ झाली म्हणून कॅश अकाउंटला डेबिट दिले. आणि इन्क्रीज इन कॅपिटल, भांडवलात जर वाढ झाली, हे बा कॅपिटल वाढले, भांडवल वाढले तर क्रेडिट, हे बा इथे कॅपिटलला क्रेडिट केलेलं आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन 2, पेड टेलिफोन बिल फॉर ऑफिस ₹5,000. ऑफिसचं टेलिफोन बिल भरलं 5,000. याच्यामध्ये टू इफेक्ट्स कोणते झाले पहा. टेलिफोन बिल इज एन एक्सपेन्सेस, टेलिफोन बिल हा खर्च आहे. आणि कॅश गोज आउट, पैसे गेलेले आहेत. मग अकाउंट इन्व्हॉल्व, याच्यामध्ये अकाउंट टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट येईल आणि दुसरं येईल कॅश अकाउंट. आणि टेलिफोन एक्सपेन्सेस आपण कॅटेगरी एक्सपेन्सेस अकाउंटमध्ये टाकतो आणि कॅश ॲसेटमध्ये टाकतो. मग आता खर्चामध्ये वाढ झाली, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. खर्चामध्ये जर वाढ झाली, हे बा एक्सपेन्सेस अँड लॉसेस, खर्च वाढले तर डेबिट, मी इथे डेबिट केलेले, टेलिफोन एक्सपेन्सेसला डेबिट केलेले. आणि पैसे गेलेत म्हणजे ॲसेट कमी झाले, डिक्रीज इन ॲसेटची किंमत कमी झाली, ॲसेटची किंमत कमी झाली तर क्रेडिट केलेले आहे, बा कॅश अकाउंटला क्रेडिट केलेले. ट्रान्झॅक्शन नंबर 3, गुडविल परचेस फॉर कॅश ₹8. गुड्स परचेस्ड फॉर कॅश ₹8,000. गुड्स म्हणजे व्यापारी माल खरेदी केला, 8,000चा रोख खरेदी केला. टू इफेक्ट्स काय होतील, परचेसेस इज अन एक्सपेन्सेस, माल खरेदी केला का परचेसेस म्हणायचं, खरेदीचं खर्च. आणि कॅश गोज आउट, पैसे गेलेले आहेत. मग अकाउंट इन्व्हॉल्व, परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. परचेसेस कशामध्ये, एक्सपेन्सेसमध्ये टाकायचं आणि कॅश संपत्तीचं म्हणून ॲसेटमध्ये टाकायचं. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस, खर्चात वाढ झाली म्हणून खर्चात वाढ झाल्यानंतर हे बा एक्सपेन्सेस लॉसेस वाढले तर डेबिट करायचं आहे, परचेस अकाउंटला डेबिट केलेले आहे. ॲसेट, डिक्रीज इन ॲसेट, पैसे गेलेले आहेत, ॲसेट कमी झाली मग कॅशला क्रेडिट केलेले आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर 4, सोल्ड गुड्स टू मनोज वर्थ ₹6,000. 6,000चा माल विकला आहे. टू इफेक्ट्स, मनोज इज द रिसिवर, माल कोणाला मिळाला आहे, मनोजने मिळाला. आणि सेल्स इज अन इन्कम. अकाउंट इन्व्हॉल्व, मनोज अकाउंट आणि सेल्स अकाउंट. मनोज अकाउंट ॲसेटमध्ये टाकले बा आणि सेल्स अकाउंट इन्कम अकाउंटमध्ये टाकले. ॲसेटमध्ये वाढ झाली, इन्क्रीज इन ॲसेट म्हणून मनोज अकाउंटला डेबिट दिले. आणि इन्कम, इन्क्रीज इन इन्कम, माल विकल्यामुळं आपलं उत्पन्न वाढलं आहे म्हणून सेल्सला क्रेडिट दिलेलं आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर 5, परचेस्ड मशनरी फ्रॉम सुरेश ऑन क्रेडिट ₹15,000. उधारीने मशनरी खरेदी केली सुरेशकडून 15,000ची. आणि टू इफेक्ट्स, मशनरी कम्स इन आणि सुरेश इज द गिवर, मशनरी आली आपल्याकडं आणि सुरेश देणार आहे. अकाउंट इन्व्हॉल्व, मशनरी अकाउंट आणि सुरेश अकाउंट. मशनरी अकाउंट ॲसेटमध्ये येतं आणि सुरेश अकाउंट लायबिलिटीमध्ये येतं कारण देयता निर्माण झाली. ॲसेट वाढली, इन्क्रीज इन ॲसेट वाढली का त्याला डेबिट द्यायचं, मशनरी अकाउंटला डेबिट दिले पहा. आणि लायबिलिटी वाढली, इन्क्रीज इन लायबिलिटी, देयता वाढली तर त्याला क्रेडिट द्यायचं, सुरेश अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन समजून घ्या. रिसिव्ड रेंट ₹2,500, भाडं मिळाले 2,500. हे कॅशमध्ये मिळत असतं, ध्यानात ठेवायचं. कॅश कम्स इन, टू इफेक्टमध्ये पैसे आलेत आणि रेंट रिसिव्ड इज एन इन्कम,
रेंट रिसिव्ड हे आपलं उत्पन्न आहे. मग अकाउंट इन्व्हॉल्व कॅश अकाउंट आणि रेंट अकाउंट. कॅश म्हणजेच ॲसेट अकाउंट आणि रेंट याच्यातच टाकलेले रेंट अकाउंट. इन्क्रीज इन ॲसेट, पैसे आल्यामुळं आपली ॲसेट वाढली, संपत्ती वाढलेली म्हणून कॅश अकाउंटला डेबिट दिलं. आणि रेंट अकाउंट इन्क्रीज इन इन्कम अँड गेन्स, म्हणजे आपल्या उत्पन्नात वाढ झाली म्हणून रेंट अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे. अशी ही ॲक्टिव्हिटी 30 पानावरची समजून दिलेली आहे. 2-3 वेळा पाहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे जे काल दाखवले तुम्हाला, हे डेबिट क्रेडिट कशाचे, हे जर पाठ केलं तर असे किती पण ॲक्टिव्हिटी सोडवता येतील. एवढं तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे आणि पाठ करायला पाहिजे. त्यानंतर आपण पुढं काही इलिस्ट्रेशन दिलेले छोटे छोटे पान नंबर 30वर ते समजून घेऊ. पहा, स्टेट द टाईप्स ऑफ 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व इन द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. एकदम सोपं आहे. पहा, एवढ्या पानावरचं पाहू आपण. 2 अकाउंट कोणते निर्माण होतात ते पाहायचं. पहा, पहिलं कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹70,000, 70,000 व्यवसायाला सुरुवात केली. कोणतं अकाउंट कळलं पाहिजे? कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. त्यानंतर डिपॉझिटेड कॅश इंटू बँक ऑफ इंडिया ₹10,000, बँक ऑफ इंडियामध्ये 10,000 भरले. कोणते 2 अकाउंट? बँक ऑफ इंडिया अकाउंट आणि कॅश अकाउंट. त्यानंतर विड्रीव म्हणजे काढणे, कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया फॉर ऑफिस यूज ₹5,500, ऑफिसच्या कामासाठी बँक ऑफ इंडियातून 5,500 काढले. कोणते अकाउंट? कॅश अकाउंट आणि बँक ऑफ इंडिया अकाउंट. त्यानंतर नंबर 4, परचेस गुड्स फॉर कॅश ₹5,000, 5,000चा माल खरेदी केला. पहा, माल खरेदी केला का परचेसेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम किरण स्टोअर्स ₹6,000, उधारीने माल खरेदी केलेला आहे 6,000चा, परचेस अकाउंट आणि किरण स्टोअर्स अकाउंट. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹3,000, माल विकलाय रोख 3,000चा, कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट. त्यानंतर सोल्ड गुड्स टू रोहिणी ₹9,000, 9,000चा माल विकलाय रोहिणी अकाउंट आणि सेल्स अकाउंट. रिसिव्ड डिव्हिडंड ₹4,500, लाभांश मिळाला आहे, हे रोख स्वरूपात पैशात मिळत असतो. मग कॅश अकाउंट आणि डिव्हिडंड अकाउंट. त्यानंतर पेड ऑडिट फीज, हिशेब तपासण्याची फी दिली पहा ₹1,000, 2 अकाउंट ऑडिट फीज अकाउंट आणि कॅश अकाउंट. अशा पद्धतीने आपल्याला ट्रान्झॅक्शन आणलं की 2 अकाउंट समजले पाहिजे. पहा, त्यानंतर आता 31 पानावर एक तक्ता दिलं. पहा, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इन टू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. आपण हे शिकलेलं आहे. पहा, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल, त्याचे वर्गीकरण करायचं. पहा, त्यांनी एकूण 12 ॲटम दिलेले आहेत आपले. एकूण हे 12चे वर्गीकरण करायचं आहे. पहा, पहिल्यांदा स्टेशनरी खर्चाचं असतं म्हणून इथे टाकलं. पहा, नॉमिनल अकाउंटमध्ये हे लक्षात ठेवायचं, हे व्यक्तिगत, हे संपत्तीचं आणि हे उत्पन्न खर्चाचं. मग स्टेशनरी खर्च आहे म्हणून स्टेशनरीमध्ये टाकलं, नॉमिनल अकाउंटमध्ये टाकलं. त्यानंतर 2 नंबर आहे महेश अकाउंट. महेश नाव आहे म्हणून लगेच कळलं पाहिजे तुम्हाला, हे पर्सनल अकाउंटमध्ये पाहिजे महेश अकाउंट. त्यानंतर 3 नंबरचं मशनरी अकाउंट. मशनरी म्हणलं संपत्ती म्हणलं का रिअल अकाउंटमध्ये इथे टाकले. त्यानंतर कॅपिटल अकाउंट. कॅपिटल हे व्यक्तीचं असतं कोणाचं, आहे की नाही, म्हणून पर्सनल अकाउंटमध्ये हे पाहिजे कॅपिटल अकाउंट. त्यानंतर लॉस बाय फायर अकाउंट, म्हणजे आग लागून नुकसान झाले, तोटा झाला, खर्च तोट्याचं अकाउंट ठरलेलं आहे आपलं नॉमिनल अकाउंट, हे पाहिजे टाकलं लॉस बाय फायर अकाउंट. त्यानंतर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अकाउंट. नाव आलं का पर्सनलमध्ये टाकून द्यायचं. बा, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अकाउंट. त्यानंतर बिल्डिंग अकाउंट, संपत्तीचं अकाउंट, रिअल अकाउंटमध्ये टाकायचं. पहा, इथे टाकलं बिल्डिंग अकाउंट रिअल अकाउंटमध्ये. बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट. नाव आलं की पर्सनलमध्ये टाकायचं. पहा, बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट. त्यानंतर कॉपीराईट ही संपत्ती आहे, लक्षात ठेवायचं, हक्क संपत्ती असते, रिअल अकाउंटमध्ये टाकायचं कॉपीराईट अकाउंट. त्यानंतर रिपेअर्स अकाउंट, दुरुस्ती खर्चाचं अकाउंट आहे, खर्चाचं नॉमिनल अकाउंट आहे रिपेअर अकाउंट. त्यानंतर लॅपटॉप अकाउंट. लॅपटॉप कॉम्प्युटर आपली संपत्ती असते, ॲसेट असते, म्हणून रिअल अकाउंटमध्ये टाकायचं. पहा, लॅपटॉप अकाउंट रिअलमध्ये टाकलं. आणि वेजेस अकाउंट. वेजेस म्हणजे मजुरीचं खर्चाचं अकाउंट ठरलेलं आहे नॉमिनल अकाउंट, वेजेस अकाउंट. अशा पद्धतीने याची वर्गीकरण करायचं, खूप सोपं आहे. त्यानंतर त्याच्या खाली परत इलिस्ट्रेशन 3 दिले. पहा, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स. परत याची विभागणी करायची. पहा, कॅश अकाउंट संपत्तीचं आहे, पहा रिअल अकाउंटमध्ये टाकलं कॅश अकाउंट.
आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे पैसे देणं असतं म्हणून पर्सनलमध्ये टाकलं आउटस्टँडिंग सॅलरी. 3 नंबर रोहितचं अकाउंट. रोहित अकाउंट म्हणलं पर्सनलमध्ये टाकायचं. पर्सनलमध्ये टाकलेले रोहित अकाउंट. पर्सनलमध्ये टाकलेले रोहित अकाउंट. त्यानंतर फर्निचर अकाउंट. फर्निचर म्हणजे संपत्तीचं अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये टाकलं फर्निचर अकाउंट. त्यानंतर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अकाउंट. ते नाव आहे ना, नाव म्हणल्यावर लगेच कळलं पाहिजे पर्सनल अकाउंटमध्ये येईल ते. त्यानंतर गुडविल अकाउंट. गुडविल ही संपत्ती, अदृश्य संपत्तीला इंटँजिबल ॲसेट म्हणतात. हे रिअल अकाउंट संपत्तीचं. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट. विम्याचा हप्ता आगाऊ भरलेला आहे, कोणी व्यक्तीने भरलेला आहे म्हणून पर्सनल अकाउंटमध्ये प्रीपेड इन्शुरन्स अकाउंट. त्यानंतर ट्रेडमार्क. हे व्यापारी चिन्ह ही संपत्ती असते म्हणून रिअलमध्ये टाकायचं. रिअल अकाउंटमध्ये ट्रेडमार्क इथे टाकलं आहे त्यानंतर कमिशन अकाउंट. कमिशन एक तर खर्च असू शकतो किंवा उत्पन्न असू शकतं. खर्च उत्पन्नाचं अकाउंट आपले ठरलेलं आहे, नॉमिनल अकाउंट. कमिशन अकाउंट इथे टाकलं त्यानंतर लोन अकाउंट. लोन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं देणं असतं. व्यक्ती म्हणलं का, नाव आलं का पर्सनलमध्ये टाकून द्यायचं पाहिजे ते लोन अकाउंट. त्यानंतर ड्रॉइंग अकाउंट. उचल घेतलेली, कोणी व्यक्तीने घेतलेली असते, पर्सनलमध्ये टाकायचं ड्रॉइंग अकाउंट. आणि शेवटी इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट एक तर व्याज हे आपला खर्च असू शकतं किंवा मग त्या ठिकाणी उत्पन्न असू शकतं. मग इंटरेस्ट अकाउंट खर्च उत्पन्नाचं ठरलेलं आहे आपल्या नॉमिनल अकाउंटमध्ये टाकून द्यायचं. अशा पद्धतीने याची विभागणी करता आली पाहिजे. परत पुढं दिलेले आहे आता, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर ॲसेट, लायबिलिटी, इन्कम अँड एक्सपेंडिचर. आता एकूण 12 दिलेले आहेत. त्याची विभागणी संपत्ती, देयता, इन्कम, उत्पन्न आणि खर्चात करायची सांगितलेली. आपण हे पण कंप्लीट करू. प्रीपेड रेंट. आपलं संपत्ती, लायबिलिटी हे समजलं पाहिजे. आपण वाचू ती पाठीमागे तुम्ही पाहू शकता. ॲसेट, प्रीपेड रेंट. जास्त आगाऊ पैसे भरलेले असतात म्हणून ती संपत्ती बाजूला मांडायची असतात. त्यानंतर मोटर कार ही संपत्ती ॲसेट आहे. त्यानंतर कॉपीराईट सांगितलं हक्क तुम्हाला नाही का, ॲसेट ही संपत्ती. प्रिमायसेस म्हणजे सीमा किंवा हद्द, त्या भागातली सीमा किंवा हद्द आपली संपत्ती असते, ॲसेटमध्ये टाकायचं. आता लायबिलिटी म्हणजे देयता, देणं म्हटलं का तुम्ही त्या ठिकाणी बँक लोन, बँकेचं कर्ज देणं असतं म्हणून लायबिलिटीमध्ये टाकायचं. रेंट पेएबल, देयता आहे, भाडं देणं आहे म्हणून लायबिलिटीमध्ये टाकलं. आता इंटरेस्ट आणि गेन्स, उत्पन्न, फायदा. इंटरेस्ट रिसिव्ड म्हटलं की नाही का, आपल्याला व्याज मिळालेलं आहे, आपला फायदा आहे म्हणून इथे इन्कममध्ये टाकलं. आणि डिव्हिडंड रिसिव्ड, लाभांश मिळाला. त्यानंतर एक्सपेंडिचर लॉसचं सॅलरी अकाउंट, खर्चाचं अकाउंट. बॅड डेट्स म्हणजे एखाद्या ग्राहकाने आपले पैसे बुडवले, त्याला बॅड डेट्स किंवा बुडीत म्हणतात. त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम, खर्चच आहे, विम्याचा हप्ता भरायचा आहे. त्यानंतर ऑडिट फीज, हिशेब तपासण्याची फी. म्हणजे अशी तुम्हाला विभागणी करता आली पाहिजे. परत एक प्रॅक्टिस खाली दिलेली आहे 5 नंबरमध्ये, या ठिकाणी पाहून घ्या. लँड अँड बिल्डिंग ॲसेट आहे, संपत्ती आहे. कॉम्प्युटर संपत्ती आहे. बिल्स रिसिव्हल, बिलाचे पैसे मिळतात, संपत्ती आहे. सनरी डेटर्स ॲसेट आहे, संपत्ती आहे. गुडविल इंटँजिबल ॲसेट, संपत्ती आहे. लाईफस्टॉक आपली संपत्ती आहे. कॅश ॲट बँक आपली संपत्ती आहे, ॲसेट आहे. कॉपीराईट संपत्ती आहे. लायबिलिटीज कोणते आहे पाठ करायचे सनरी क्रेडिटर, सावकाराचं देणं वगैरे, विविध धनको म्हणतात त्याला, देयता असते ती. त्यानंतर बिल्स पेबल, बिलाचे पैसे द्यायचे, लायबिलिटी म्हणतात. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेकडून घेतलेलं अल्पमुदतीचं कर्ज, देयता आहे. आउटस्टँडिंग रेंट, एखाद्याचं भाडं द्यायचं आहे, देणं आहे, लायबिलिटी. बँक लोन, लायबिलिटी आहे. आता इन्कम गेन्स इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज मिळालं, आपलं उत्पन्न आहे. डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, व्याज मिळाले आपल्याला. रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, हे सगळं इन्कममध्ये येईल. एक्सपेंडिचर लॉसमध्ये डिस्काउंट अलाउड, आपण जर दुसऱ्याला डिस्काउंट दिलं तर आपला तोटा होतो, खर्च होतो. फ्रेट, वाहतूक भाडं आहे. रिपेअर्स अँड मेंटेनन्स, दुरुस्तीचा काही खर्च असेल. कॅरेज, वाहतूक भाडंच आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्चच आहे. इलेक्ट्रिसिटी बिल खर्चच आहे. आणि कॅपिटल कॅपिटल हे सेपरेट विभागात केलेले भांडवल. अशा पद्धतीने आपण
32 पानसुद्धा संपवलेलं आहे. उद्यापासून आपण 33 पानावरचा अकाउंटिंग इक्वेशनचा भाग समजून घेऊ.